रावसाहेब दानवे हे एक विचित्र माणूस आहे. आता म्हणतात की आम्ही काँग्रेस बरोबर गेलो, उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेलो म्हणून त्या ठिकाणी उद्धव साहेबांवर टीका करू लागले. पण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची ही कडवट शिवसेना माननीय उद्धवजी पुढे घेऊन जात आहेत आणि पुढे घेऊन जाऊन त्या ठिकाणी आमच्यासारखे कडवट शिवसैनिक, महिला आघाडी वगैरे सगळे जोरात त्या ठिकाणी काम करतात. मी या ठिकाणी हे सांगतो तुम्हाला की रावसाहेब दानवे जर इतकं प्रामाणिक असेल, 19च्या निवडणुकीमध्ये माझा पराभव कसा केला त्याने? म्हणजे दवाखान्यात बसून, सिग्मा हॉस्पिटल बसून त्यांनी माझा पराभव केला. जवळपास 12 नगरसेवक भाजपचे, त्यांना पैसे दिले, सगळं केलंय. आमच्याही काही लोकांना पैसे दिले, आमच्याही एका नेत्याला पैसे दिले आणि माझा पराभव केला. मग हे तुमची त्या ठिकाणी प्रामाणिकपणा आहे का? तिथे तुम्ही प्रामाणिकपणा दाखवला का? मी अजूनपर्यंत त्याचा तोबाड नाही पाहिला. मी बोलत पण नाही त्या माणसाने. त्यांनी एक चांगला आपला एक युतीचा जबरदस्त खासदार पाडला म्हणून त्यांनी. आता परमेश्वराने मग त्यांना इथं जालन्यात दाखवून दिलं. यावेळेस बदला निघतो, बदला काही थांबत नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की रावसाहेब दानवे हे त्या ठिकाणी फक्त मुलीला इकडनं शिंदे गटाकडनं आणलं. त्या मुलीला मी जिल्हा परिषदेमध्ये पाडलेलं होतं आणि त्यांनी बंद केलं होतं शिवसेनेच्या विरोधात. आता ठीक आहे, ते आले असेल एकनाथ शिंदेच्या मुळे किंवा काहीतरी झालं असेल, वाटप केलं असेल खूप, म्हणून इकडे मुलगा पण तसंच. म्हणजे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या शिस्तीमध्ये त्या ठिकाणी एका घरात एकच तिकीट आहे, यांनी 2-2 तिकीटे घेतले. म्हणजे जरी समजा शिंदेकडनं जरी घेतलं असेल तर मग त्यांची युतीच आहे ना.